नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकारामांचा. आधी अभंग म्हणून दाखवते आणि मग तुम्हाला त्याचा अर्थही सांगते. काखे कडासन आड पडे, खडबड खडबडे हुसकले. दाद करा फजिती खोरा लाज नाही. अवघा झाला राम राम कोणी कर्म आचरेना. हरिदासांच्या पडती पाया म्हणती तया नागवावे. दोही ठाई फजिती झाले पारणे केले अवकळा. तुका म्हणे नाश केला विटंबिला वेश देणे. याचा अर्थ असा आहे की एक कर्मठ ब्रह्मचार्याच्या बगलेत हरणाचे कातडे होते. वाटेत अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला. तो ब्रह्मचारी अशा फजित खोरांना मुळात लाज लज्जाच नाही. वा त्याची तुम्ही काहीतरी दात करा, त्याची चांगली फजिती करा. तो ब्रह्मचारी म्हणू लागला की देहूमध्ये सर्वजण मुखाद्वारे राम राम असेच म्हणतात, कुणीही कर्माचरण आचरित नाही. तो म्हणतो हरिदासाच्या चरणावर जे मस्तक ठेवतात त्यांना नागवावे. दोन्ही ठिकाणी म्हणजे संसार आणि परमार्थ इथं फजिती झाल्यामुळं त्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रह्मचारी लोकांनी ब्रह्मचारी वेशाची विटंबना केली आहे आणि स्वतःचा नाश करून घेतला आहे. तर असं का म्हणत असतील लोक? तर जे ब्रह्मचारी राहतात, जे कर्मठ असतात, तर त्यांनी हरणाचे एक उदाहरण त्यांनी दिलं आहे की जर जे कर्मठ ब्रह्मचारी असतात ते आपल्या बगलेत म्हणजे काखेत हरणाचं कातडं, त्यांच्या काखेत हरणाचं कातडं होतं आणि अडखळल्यामुळं ते खाली पडलं आणि खडबड खडबड असा आवाज झाला. तो ब्रह्मचारी अशा फजित खोरांना मुळात लाज लज्जाच नाही. वा त्याची तुम्ही काहीतरी दात करा, त्याची चांगली फजिती करा. तो ब्रह्मचारी म्हणू लागला. म्हणजे जेव्हा ब्रह्मचारी असल्यामुळं तो त्यानं काय सांगितलं की अशा फजित खोरांना, कारण का जेव्हा ते खाली पडलं आणि कातडं खाली पडलं आणि काय झालं, खडबड खडबड असा आवाज झाला. आणि खडबड खडबड आवाज झाला म्हणजे काय, तर ते कातडं खाली पडल्यामुळं बाकीचे लोक सगळे हसायला लागले. त्यामुळे तेव्हा तिथं त्यांनी शब्द काय घातलाय की खडबड खडबड, फजिती कशी झाली हे बघण्यासाठी. फजित खोरांना म्हणजे काय, फजिती बघण्यासाठी जे लोक होते, त्या ब्रह्मचार्याची जी फजिती करण्यासाठी जे लोक होते ते हसायला लागले, इतर काही. तर तो ब्रह्मचारी काय म्हणाला की अशा फजितीखोरांना मुळात लाज लज्जाच नाही. कारण का फजितीखोरांना काय, फजिती कशी झाली हे बघण्यासाठी ते बघत असतात, तर त्यांना लाज लज्जाच नाहीये असं तो ब्रह्मचारी म्हणाला. या त्याची तुम्ही काही दाद करा, म्हणजे काय, तर त्याची दाद घ्या, त्याची चांगली तुम्ही फजिती करा असं तो देवाकडं मागू लागला. तो ब्रह्मचारी म्हणू लागला की देहूमध्ये सर्वजण मुखाद्वारे राम राम असेच म्हणतात. देहूमध्ये म्हणजेच तुकाराम महाराजांच्या गावात सगळेजण राम राम म्हणतात, पण कुणीही कर्माचरण म्हणजे काम काही कुणीही आचरण करत नाही. तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात त्यांना नागवावे. म्हणजे जे म्हणतात, जे आपल्या विष्णूच्या पायावर किंवा विठ्ठलाच्या पायावर मस्तक ठेवतात त्यांना नागवावे. दोन्ही ठिकाणी म्हणजेच संसार आणि परमार्थ इथं फजिती झाल्यामुळं त्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. म्हणजे काय, परमार्थ पण धड नाही
आणि धड संसारही नाही, अशा ठिकाणी त्यांची फजिती झाल्यामुळं त्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की या ब्रह्मचारी लोकांनी ब्रह्मचारी वेशाची विटंबना केली आहे आणि स्वतःचा नाश करून घेतला आहे. कारण का ब्रह्मचारी असल्यामुळं ते कधीही म्हणजे ब्रह्मचारी असल्यामुळं दुसऱ्यांसाठी विचार कधीच नाही, दुसऱ्यांसाठी ते विचार करणार नाही. कारण का कसं, जेव्हा त्या हरणाचं कातडं खाली पडल्यावरती सगळे लोक हसायला लागले तेव्हा की नाही त्यांना काय त्याला काय झालं त्या ब्रह्मचार्याला की स्वतःचा हे म्हणजे मला हसतायत हे त्याला जेव्हा कसं तर वाटायला आलं तेव्हा तो देवाची प्रार्थना करायला लागला की त्यांना या सगळ्या लोकांना तू म्हणजे त्याची दाद घे किंवा त्याची तू फजिती कर असं तो म्हणू लागला. पण इतर या ब्रह्मचार्यांच्या जागी जर संत लोक किंवा कोणी जो देवाचा खरा शिष्य असतो तो असं म्हणत नाही की त्याची फजिती कर, पण असं तो म्हणणार नाही की तू त्याची फजिती कर किंवा त्याला त्याची तू दाद घे, असं तो कधीच म्हणणार नाही. तो काय म्हणेल, त्यालाही माफ कर आणि सद्बुद्धी दे, असं जो देवाचा शिष्य असतो तो नक्की म्हणतो. म्हणजे संत महात्मे जे आहेत ते म्हणतात. तर ब्रह्मचारी लोकांना तुकाराम महाराजांनी सांगितले की जे ब्रह्मचारी लोक आहेत त्यांना स्वतःच्या वेशाची ते विटंबना करून घेतली आहे आणि स्वतःचा नाश करून घेतलेला आहे. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग चांगला असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तर तुम्हाला पुढच्या भागामध्ये असेच आपण अभंग ऐकूया आणि त्याचे अर्थही ऐकूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.